नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण बिनपाकाचे रवा लाडू करणार आहोत, तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात। ह्या वाटीने मी 5 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे जवळजवळ 1 किलो। आणि पिठी साखर बारीक करून 3 वाटी घेतलेला आहे। ड्रायफ्रूट, विलायची आणि तूप। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण अगोदर तूप टाकून घेऊयात। आपण अर्धी वाटी तूप घेतलेले आहे। तूप गरम झाले की याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात। सुरुवातीला मी फुल गॅस ठेवलेला आहे आणि त्यानंतर रवा परतत आला की नंतर मग आपण गॅस बारीक करणार आहोत। रवा आपण गॅस छोटा मोठा करून परतून घेऊयात। रवा मी 10 मिनिट जवळजवळ एकसारखा हलवत परतून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊयात, म्हणजे ते सुद्धा छान परतले जातील। पण 20 ते 25 मिनिट रवा चांगला भाजून घेतलेला आहे। आता मी इथंच गॅस बंद करते। आता छान असा हलका होईस्तोपर्यंत आपण रवा भाजून घेतलेला आहे। जोपर्यंत कढई गरम आहे ना, तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आणि रवा कोमट झाला की नंतर मग त्याच्यात आपण पिठी साखर आणि विलायची पावडर टाकून घेऊ। आता याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट टाकले होते ना, ती मी या छोट्या चाळणीने चाळून बाजूला काढलेले आहेत, कारण ते आता परतून झाले होते छान म्हणून। आणि त्याच्यानंतर मग हा रवा कोमट झालेला आहे, याच्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊयात। आणि पिठी साखर। रवा जास्त गरम असताना पिठी साखर त्याच्यामध्ये टाकायची नाही, कारण कसं पिठी साखर लगेच वितळून जाईल। आता हे सर्व छान असं आपण मिक्स करून घेऊयात। तुम्हाला एवढं जर गोड लागत नसेल तर तुम्ही 5 वाटी रवा घेतले ना की त्याच्यानंतर मग 2.5 वाटी पिठी साखर घ्या, आणि गोड आवडत असेल तर 3 वाटी घ्या। हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। मग अशीच आपण गॅस बंद केलेला आहे। आता आपण हे मिश्रण आपण 10 मिनिट असं झाकून ठेवूयात। हे आपण मिक्सरमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन तूप टाकून घेतलेलं आहे, आणि मिक्सरला आपण हे बारीक करू। हे मिश्रण एकदम छान असं मऊ होतं। आणि आता आपण अशाच पद्धतीने मिश्रण आणि तूप हे सर्व मिक्सरला बारीक करून घेऊयात। हे पहा, छान असे लाडू वळले जातात। हे पहा, आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत। बिना पाकाचे रवा लाडू। ह्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा असेच लाडू करून पहा। माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।